हिंदी मराठी भाषावादानंतर आता हिंदी मराठी चित्रपटांचा वाद पेटण्याची शक्यता आहे। सय्यारा सिनेमासाठी येरे येरे पैसा 3च्या स्क्रीन काढण्यात आल्याचा आरोप आता मनसेकडून करण्यात आलेला आहे आणि हा वाद देखील पेटण्याची शक्यता आहे। मराठी सिनेमांच्या स्क्रीन कमी केल्यामुळे मनसे आणि मल्टीप्लेक्स मालक आमने सामने येणार आहेत। अमेय खोपकर यांचा येरे येरे पैसा 3च्या स्क्रीन कमी करणं हे सुडाचं राजकारण आहे अशा प्रकारचा आरोप संदीप देशपांडे यांनी केलेला आहे। पक्षातर्फे त्यांना इशारा देण्यात आलेला आहे, त्यांनी ऐकलं नाही तर आम्ही आमच्या पद्धतीनं त्यांना ताळ्यावर आणू अशा प्रकारचा इशारा देखील मल्टीप्लेक्स मालकांना संदीप देशपांडे आणि मनसेनं दिलेला आहे। जाणीवपूर्वक त्यांच्यावर सूड उगवण्यासाठी काही मल्टीप्लेक्सेस असतील, काही असतील थिएटर्स, आणि जाणीवपूर्वक तो मराठी चित्रपट काढून त्या जागी हिंदी चित्रपट लावण्याचा घोळ घातलेला आहे। त्या सर्व थिएटर्सना आम्ही इशारा देतोय, अशा प्रकारे जाणीवपूर्वक मराठी चित्रपटांची जर गळचेपी करण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आपल्या पद्धतीने आंदोलन करावं लागेल। जाणीवपूर्वक कुठला जर सय्यारा बियारा कुठला काय मला माहीत नाही कुठला चित्रपट आलाय, पण याच्यासाठी जर तुम्ही मराठी चित्रपट हिंदी चित्रपटासाठी उतरवणार असाल तर मग महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रोषाला बळी पडावं लागेल, हे त्यांनी लक्षात ठेवावं। नाही, आपण बघितलं की मराठी देखील अनेक चांगले चित्रपट त्या ठिकाणी आपल्या राज्यामध्ये आले। प्रेक्षकांनी देखील प्रचंड दाद आपल्या मराठी चित्रपटांना त्या ठिकाणी दिलेली आहे। सर्व ठिकाणी चित्रपटगृह त्या ठिकाणी उपलब्ध होतात। जर का स्पेसिफिक अशी कुठली अडचण असेल तर संबंधित लोकांनी आमच्याशी संपर्क साधावा, आम्ही त्या ठिकाणी उपलब्ध करून देऊ। दरम्यान याच हिंदी मराठी चित्रपटांच्या वादावरून आता ठाकरेंच्या सेनेकडून देखील एक्सपोज करण्यात आलेली आहे। संजय राऊतांनी याबाबत काय एक्सपोज केलेली आहे ती देखील आपण पाहणार आहोत। मराठीसाठी सगळे एकत्र येत आहेत, लढत आहेत, तरीही प्रश्न काही संपत नाहीये। सय्यारा या हिंदी चित्रपटास थिएटर मिळावे म्हणून येरे येरे पैसा 3 या मराठी चित्रपटास उतरवण्यात आले अशा प्रकारची एक्सपोज संजय राऊत यांनी केलेली आहे। हे नेहमीचेच झाले आहे, मराठीचा लढा अधिक तीव्र करावा लागेल, मराठीचे खरे मारेकरी वेगळेच आहेत, जय महाराष्ट्र अशा प्रकारची एक्सपोज ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलेली आहे।